आपलं फिजिक्सचं चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनामिक्स सुरू आहे. या चॅप्टर मध्ये काल आपण इंट्रोडक्शन घेतल्या, थर्मोडायनामिक्सचे काही प्रॉपर्टीज मी तुम्हाला दिलो. त्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट घेतल्या, सिस्टम, बाउंड्री, त्यानंतर सराउंडिंग. आता आपण सिस्टमचे टाइप्स बघू. सिस्टमचे 3 प्रकार आहेत. एनर्जी आणि मॅटरच्या सराउंडिंग सोबत एक्सचेंज कशा प्रकारे होते त्याच्या बेसिसवर सिस्टमचे आपल्याकडे 3 प्रकार आहेत. ऑन द बेसिस ऑफ exchange of energy and matter with the surrounding there are 3 types of system. हे पॉइंट आहे टाइप्स ऑफ सिस्टम. काल आपण सिस्टम, सराउंडिंग आणि बाउंड्रीचं डेफिनेशन घेतलं. सिस्टम म्हणजे काय? युनिवर्सचा असा पार्ट, असा पोर्शन ज्याच्यावर थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन सुरू आहे त्याला काय म्हणतात आपण? सिस्टम म्हणतात. आणि सराउंडिंग म्हणजे काय? युनिवर्सचा असा पार्ट सिस्टमच्या व्यतिरिक्त, सिस्टमला सोडून बाकी सगळं जे राहते त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. आणि बाउंड्री काय? अशी लाईन किंवा कोणतीही वस्तू जे सिस्टम आणि सराउंडिंगला सेपरेट करते त्याला काय म्हणता आपण? बाउंड्री म्हणता. यांचे डेफिनेशन काल आपण बघितल्यात. आता आपण सिस्टम डिटेलमध्ये शिकू. सिस्टम 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे ओपन सिस्टम, लक्षात असू द्या मी एका बीकर मध्ये हॉट वॉटर ठेवलं. एका बीकर मध्ये मी हॉट वॉटर ठेवलं. या वॉटरची एनर्जी सराउंडिंग सोबत एक्सचेंज होते, ॲज वेल ॲज मॅटर सुद्धा एक्सचेंज होते. या सिस्टमला आपण ओपन सिस्टम म्हणू शकता. if the matter as well as energy of the system exchanges with the surrounding then the system is called as open system. आता ओपन सिस्टम मध्ये टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम बदलते, कारण एनर्जी
मॅटर दोन्ही एक्सचेंज व्हायले, दोन्ही पैकी एक जरी एक्सचेंज झालं तरी पण टोटल एनर्जी बदलते. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम, total energy of the system changes. Total energy of the system changes. हे फर्स्ट पॉइंट, हे सेकंड पॉइंट. याच्यावर एक्झाम्पल, हॉट वॉटर किंवा टी किंवा कॉफी इन ओपन बीकर म्हणू शकतात. किंवा जर एखाद्या बीकर मध्ये आईस ठेवलो, आईस क्यूब ठेवलो, तरी ते ओपन सिस्टम असेल. आईस पीसेस इन ओपन बीकर. अजून एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, आपली बॉडी, ह्युमन बॉडी किंवा प्लांट बॉडी, ॲनिमल्स बॉडी, हे सगळे काय झाले, ओपन सिस्टम झाले. इथं एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर दोन्ही सराउंडिंग सोबत एक्सचेंज व्हायलेत, इन कॉन्टॅक्ट मध्ये यायलेत सराउंडिंगच्या. त्यामुळं या सिस्टमला आपण काय म्हणायचं, ओपन सिस्टम म्हणायचं. लिहून घ्यायचं. आता जर याच बीकरवर मी एक ग्लास ठेवलो असं काहीतरी, आणि या बीकरला मी क्लोज करून टाकायलो, हे बीकर काय झालंय आता, क्लोज्ड बीकर झालंय. बीकर काय झालंय, हे क्लोज्ड बीकर. तर इथं आता फक्त एनर्जी एक्सचेंज होते, फक्त एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही सराउंडिंग सोबत. तर या सिस्टमला जर आपण ऑब्झर्व केल्या तर हे सिस्टम राहील आता क्लोज्ड सिस्टम. टाइप्स ऑफ सिस्टमचा कन्सेप्ट आपला चालू आहे. पहिलं ओपन सिस्टम बघितल्या, आता सेकंड टाइप घेऊ आपण, क्लोज्ड सिस्टम. क्लोज्ड सिस्टम, क्लोज्ड सिस्टम. आता आपल्याला क्लोज सिस्टमला क्लोज्ड बीकर पाहिजे, तर क्लोज्ड बीकर आपण असंही ड्रॉ करू शकतो. बीकर क्लोज्ड आहे, त्याच्यामध्ये मी हॉट वॉटर ठेवू. इथं फक्त आता एनर्जी एक्सचेंज होईल, आणि मॅटर एक्सचेंज होत नाही. इफ ओनली energy of the system exchanges with the surrounding. If only the energy of the system exchanges with surrounding, if only energy of the system exchanges with the surrounding, then the system is called as closed system. System is called as closed system. या सिस्टमला काय म्हणायचं, क्लोज्ड सिस्टम म्हणायचं. आता एनर्जी एक्सचेंज व्हायली,
मॅटर एक्सचेंज होऊ द्या किंवा एनर्जी एक्सचेंज होऊ द्या, दोन्ही एक्सचेंज होऊ द्या किंवा दोन्हीपैकी कोणताही एक जरी एक्सचेंज झाला तर टोटल एनर्जी बदलते. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम चेंजेस. ओपन सिस्टमची टोटल एनर्जी बदलते आणि क्लोज सिस्टमची पण टोटल एनर्जी बदलते. एक्झाम्पल, hot water in closed beaker, hot water in closed beaker ice pieces in closed beaker. हे झाले क्लोज्ड सिस्टमचे एक्झाम्पल. लिहून घ्या. त्यानंतर थर्ड टाइप, आयसोलेटेड सिस्टम.